वेदांत चक्रवर्ती चंद्र आचार्य की जय। परम पूज्य चारित्र्य कृती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। प्रातः स्मृती गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवेशर सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। आपली 402 आणि 403 नंबर गाथा चालली होती काल. 403. तर अवधी ज्ञानाच्या भेदामध्ये जे अवधी ज्ञानाचे भेद आहे त्यामध्ये द्रव्य विकल्प, क्षेत्र विकल्प, काल विकल्प आणि भावविकल्प चालेल सांगत आहे. तर द्रव्य विकल्पामध्ये तर काय सांगितलं की जे चलन द्रव्याचं प्रमाण आहे त्याला ध्रुवहाराचा भाग देत गेलो आपण की पुढचा द्रव्य विषय येतो. मग त्यामध्ये द्रव्य विषयामध्ये पहिल्यांदा गणांकाचा नाही द्रव्य विषयामध्ये औदारिक क्षेत्राचा संचय बदलयोगाने अर्जित लोकांना भागलेला तेवढे जगण्या द्रव्याचं प्रमाण आहे. आणि पुढे ध्रुवहाराचा भाग देत गेला की दुसऱ्या द्रव्याचा भेद येतो. मग त्या द्रव्यामध्ये मध्ये काय होणार तेजस शरीर, कार्बन शरीर, विश्वसोपचे शरीर, मग तेजोवर्गणा, भाषावर्गणा, मनोवर्गणा हे सगळे विषय होत जाणार. आणि मग देशावधी ज्ञानाचा द्विचरण भेदामध्ये कार्बन वर्गणा विषय होते हे सांगितलं. त्यानंतर क्षेत्रामध्ये काय होणार आता ते पुढे कांडकाचं हे सांगतात प्रमाण सांगतात. तर अवधी ज्ञानाच्या भेदामध्ये 19 कांडकाचं भेद केलेले आहेत. कांडक म्हणजे 19 प्रकार 19 मध्ये विभागलेलं आहे त्याला ते सगळ्या भेदांना. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं कांडक जे आहे त्याच्यामध्ये जगनिक क्षेत्राचं प्रमाण किती सांगितलं गणांकुलाचा असंख्याक भाग. आणि त्याच कांडकामध्ये उत्कृष्ट क्षेत्राचं प्रमाण किती सांगितलं घणांकुलाचा संख्याक भाग. जे 19 भेद केले त्यातल्या पहिल्या कांडकामध्ये सगळ्यात जगनिक क्षेत्र आहे गणांकुलाचा असंख्याक भाग. त्याच्यामध्ये एक प्रदेश वाढत जाऊन द्रव्याचे अंगुलाचा संख्यात्व भाग भेद झाल्यानंतर एक प्रदेश वाढणार. अशा प्रकारे एक प्रदेश वाढत त्या कांडकामध्ये शेवटचा भेद आहे गणांकुलाचा संख्यात्व भाग. मग त्या गणांकुलाचा असंख्यात्व भागापेक्षा गणांकुलाचा संख्यात्व भाग किती क्षेत्राने वाढला त्याच्यामध्ये किती वाढ झाली ही काल आपण काढली होती. वृद्धीचं प्रमाण म्हणतात त्याला. किती आहे वृद्धीचं प्रमाण तर उत्कृष्ट क्षेत्रातून जगनिक क्षेत्र वजा केल्यानंतर जे शेष राहिलं ते काळाचं घेणार. ते तर क्षेत्राचं घणांकुल म्हणजे 6 त्याच्यामध्ये पुन्हा जगण्याचं प्रमाण उत्कृष्टाचं प्रमाण येणार. घणांकुलाची संख्या बाबा घ्यायला पाहिजे. समान काढायचं म्हटलं तरी एक निघणार. आता शेत समान कुठे आहे संख्या आता दाखवते. आपण वृद्धीचं प्रमाण काढलं होतं किती अगोदर. आता पुढे काढायचं आपल्याला जगन्य क्षेत्र अधिक वृद्धीचं प्रमाण बरोबर उत्कृष्ट क्षेत्र बरोबर काय ना उत्कृष्ट क्षेत्र बरोबर जगन क्षेत्र अधिक वृद्धीचे प्रमाण. जगन क्षेत्र किती आहे घणांकुल भागिले असंख्याक हे जगन क्षेत्राचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये वृद्धीचं प्रमाण किती आलं होतं आपण घणांकुल भागिले असंख्याक संख्या आणि कंसामध्ये असंख्याक वजा संख्या हे मिसळायचं. हे वृद्धी एवढी वाढ झाली पहिल्या कांडकामध्ये एवढ्या क्षेत्राची वाढ झालेली आहे. मग ते जगनिक क्षेत्रामध्ये ती वाढ मिसळली की उत्कृष्ट क्षेत्र येणार. मग ह्याच्यामध्ये काय होणार इथं छेद समान करायचं म्हणजे संख्या तिथं नाहीये तर संख्याकाचं छेद समान करणार.
अधिक घनांगुल भागिले असंख्यात वजा संख्यात असंख्यात आणि संख्यात. आता याच्यामध्ये समान संख्या काढायची. तर समान संख्या काय येणार? ही समान संख्या येणार. खालचं दिसते का? घनांगुल असंख्यात भागिले संख्यात. आणि आता हे संख्यात आहे आणि याच्यामध्ये असंख्यात वजा संख्यात आहे. मग हे संख्या अधिक काय करायचंय? अधिक आहे म्हणजे आता इथे लिहिते कंसात इथे मावणार संख्यात अधिक असंख्यात वजा संख्यात असं होणार. मग हे संख्यात आणि हे संख्यात जाणार वजा संख्यात. संख्यात अधिक आहे संख्यात वजा आहे ते निघून जाणार. मग असंख्यात राहणार. मग काय येणार? असंख्यात असंख्यात संख्यात आणि इथं असंख्यात राहणार. आणि असंख्यात असंख्यात अपवर्तित होणार आणि काय येणार? घनांगुलाचा संख्यातला भाग उत्कृष्ट क्षेत्र येणार. एक मिनिट ते कुठेही गेली तर चूक होत नाही, बरोबर येते. आचार्याने तसं सांगितले सगळं निकाल केले तिथे कुठे. आणि असंच कामाचं करायचं. फक्त घनांगुलाच्या ठिकाणी सगळं घनावली घाला म्हणजे सगळं गणित हेच होतं. ते आम्ही करतो. आवलीचा असंख्यात भाग काढ आणि त्याच्यामध्ये वृत्तीचं प्रमाण आवली भागिले असंख्यात संख्यात आणि असंख्यात वजा संख्यात. हे मिसळल्यानंतर आवलीचे संख्यात भाग येणार शेवटी. म्हणजे पहिल्या कांडकामध्ये उत्कृष्ट तिथपर्यंत पहिलं कांडक घेतलं थोडक्यात. ज्यावेळेला क्षेत्र वाढत 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 घनांगुलाचा संख्यातला भाग झाला तेवढा अवधिज्ञान जे जाणणार आहे तिथपर्यंत एक कांडक असं घेतलं. आणि काळ किती झाला आवलीचा असंख्यातवा भाग तर तिथपर्यंत एक कांडक असं घेतलं म्हणून तो कांडकाचा सर्वात उत्कृष्ट. इकडे सगळं काही दिसत नसेल. या दोघे पण इकडे या. तर तेच वृद्धीचं प्रमाणाच्या काढलं आणि परत आपलं बरोबर आलाय की नाही कसं ओळखायचं? तर आलं गेलं उत्कृष्ट जळण क्षेत्रामध्ये वृद्धीचं प्रमाण मिसळल्यानंतर उत्कृष्ट क्षेत्राचं प्रमाण येत आहे तेवढं घनांगुलाच्या संख्येत. आता पुढं 19 कांडक केले. तर पहिल्या काळाच्यामध्ये कांडकामध्ये प्रमाण किती आहे ते पहिला पण सांगतात, पहिल्यापासून सांगतात. म्हणजे मधले जे भेद घेतले अवधिज्ञानाचे तिथं पहिल्या तिथं पहिला कांडक, मग दुसरा कांडक, तिसरा कांडक असं तिथं त्याला कांडक म्हटलं म्हणजे विभाग केले. अवधिज्ञानाचे एकूण असंख्यात भेद आहे त्याला 19 मध्ये विभागलेले आहे. तर ते प्रमाण सांगतात पुढं 404 गाथेपासून. हे काळाचं हे कळलं ना तिथं घनांगुलाच्या ठिकाणी सगळं आवलीचा असंख्यातवा भाग ठेवा म्हणजे हेच गणित होणार सगळं. शेवटी मग इथे सगळं घनावली येणार आणि वो घनावली की संतुष्टि दी है. अवली का घन होता है ना घनावली. अवली जो संख्या है उसका अवली गुणिले अवली करेंगे तो असंख्यात अवलिया हो जाएगी ना घनावली में. प्रतरावली जो जगन्य असंख्यात असंख्यात संख्या है जगन्य असंख्यात असंख्यात वो प्रतरावली है. जगन्य उतना संख्यात अवली है और उसका वर्ग करते तो जगन्य असंख्यात असंख्यात मतलब प्रतरावली है. पुनः एक बार उसको अवली से गुना करेंगे घनावली. तो घनावली संख्या असंख्यात असंख्यात में आती है. असंख्यात असंख्यात संख्यात में और घनांगुल भी असंख्यात असंख्यात में ही है. तो यहाँ संदृष्टि उन्होंने घनावली की दी है. तो बोलते समय अवली बोलते थे कि वो घनावली है. आगे पुढं 404 पेज से 404 गाथा लेते हैं.
अंगुल मावली आहे भागम संख्येच दोवी संख्येच्या संख्येच्या क्रियामध्ये अंगुल मावली अंतो आवलियं चांगुल पुदत्तम हे पुस्तक आहे. एक मिनिट खालचं तेवढं तिथलंच काल राहिलं होतं प्रयास किया था इसको जोड़ने का भी है। हा सुविचाराचे केला काय प्रयत्न करायचा. आता अंघोळाचा कुठलं पण अभ्यास सांगितलं की ते करून बघायचं. नाही भले तर नाही होऊ देत, परंतु प्रयत्न आपला महत्वाचा आहे. प्रमाद करायचं नाही, करायला पाहिजे. वाचायचं, लिहायचं. सोने में ज्यादा टाइम जाता है। हे आपली concept काय केलंय ते? म्हणजे दिन में भी रात में जब देखो सोने नाही नाही कंसात शेवटी बरोबर केलंय ना. हा संख्यात अधिक असंख्यात संख्यात त्या संख्यात गेला परिवर्तन झालं. ह्या संख्यात आणि हे अधिक संख्यात आणि वजा संख्यात गेला. असंख्यात शिल्लक राहिलं, असंख्यात शिल्लक राहिलं. मग हे असंख्यात आणि असंख्यात गेले तर घनमूलाचा संख्या प्रभाव झाला. आठ लिख दिया ना कुठे आपने। चार केले? चार नहीं ये उकट किया है असंख्यात हे उकट किया है। टक्के आहे हे चार केले. हे संख्येत. संख्यात असंख्यात असंख्याताचं अपवर्तन झालं. गेले संख्यात गेलं असंख्यात कुठं? संख्यात गेल्यावर असंख्यात उरलं ना. मग पुन्हा हे भागाकार असंख्यात आणि गुणाकार असंख्यात आहे. समान संख्या आहे ना, त्याचं अपवर्तन करायचं. नाही शेवटची स्टेपच समजली. आता ह्याचं उत्तर काढलं ना आपण. याचं उत्तर किती आलं होतं? घनांगुल भागिले असंख्यात संख्यात कंसात काय दिलं? संख्यात अधिक असंख्यात वजा संख्यात. त्यामधलं काय घेणार आपण आता? हे संख्यात आणि संख्यात गेलं, मग असंख्यात शिल्लक राहिलं. ओके मग शिल्लक एवढं राहिलं. हे असंख्यात आहे, तसं असंख्यात आहे. मग हे असंख्यात असंख्यात समान संख्या झाली ना, म्हणून त्याचा आपण भाग घालून टाकायचा, म्हणजे अपवर्तन करणं म्हणतं त्याला. हे जर उत्तर हे आलं की नाही, असंख्यात कुठे आहे वरती? हे संख्यात गेल्यानंतर असंख्यात राहिलं की नाही तर हा 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 म्हणून सहा संख्यात हा हे हा. घनांगुल असंख्यात आणि खाली असंख्यात आणि संख्यात छेद आहे. मध्ये हे असंख्यात कट करून टाकायचे. शिल्लक काय राहिलं? घनांगुल भागिले संख्यात. कालची शेवटची स्टेपच चुकले ना. आता चार गातेमध्ये 19 कांडकाचं प्रमाण सांगतात. कुठपर्यंत पहिला कांडक, त्याच्यानंतर दुसऱ्या कांडकाचं उत्कृष्ट क्षेत्रकाळ किती, तिसऱ्या कांडकामध्ये उत्कृष्ट क्षेत्रकाळ किती, याचं प्रमाण सांगतात. पुस्तक आपण दादा म्हटली ना, परत एकदा म्हटली ना. दुसऱ्या अंगुल मावली आहे अंगुल मावली आहे भागम संख्येच्या दोरी संख्येच्या अंगुल मावली अंतो आवलियं चांगुल पहिल्या कांडकामध्ये अंगुलाचा असंख्यातावा भाग आणि आवलीचा असंख्यातावा भाग, हे जगन्य क्षेत्र आणि जगन्य काळाचं प्रमाण. नोट्स मध्ये काल सांगितलं ना, ते 19 कांडक लिहिले. पान नंबर 64 69 पान नंबर 69 70 2 पेज.
तर त्यामध्ये ते प्रमाण दिलेलं आहे सगळं. तर पहिल्या कांडकामध्ये जगन्य ही सुका माताची. हा हा पहिलं कांडक. तर घनांगुलाचा द्रव्य तर आपल्याला माहितीच आहे. तर क्षेत्र आणि काळ सांगतात पहिल्या कांडकामध्ये. घनांगुलाचा असंख्यातावा भाग आणि आवलीचा असंख्यातावा भाग हे जगन्य आहे. आणि उत्कृष्ट किती आहे? घनांगुलाचा संख्यात्वा भाग आणि आवलीचा संख्यात्वा भाग हे पहिलं कांडक म्हणतात. पहिला एका ओळीत सांगितलं अंगुलम आवली आहे असंख्येच्या जो भागोवी संख्येच्या. असंख्याताव्या भागापासून ते संख्याताव्या भागापर्यंत हा पहिला कांडक आहे. तिथं हे शेवट उत्कृष्ट क्षेत्र झालं पहिल्या कांडकातलं. घनांगुलाचा संख्यात्व भाग आणि आवलीचा असंख्यात्व भाग हे काळाचं प्रमाण झालं. त्याच्यानंतर अंगुलम आवली आणतो दुसऱ्या कांडकामध्ये. अंगुल तर दुसरं कांडक घ्यायचं. मी संदृष्टी लिहिते फक्त. अंगुल म्हणजे 6 घनांगुल हा विषय झाला. म्हणजे तिथं जे काय अवधिज्ञानी त्याचा जो द्रव्यभेद द्रवाराचा भाग देता येईल त्याचं क्षेत्र किती होणार? 1 घनांगुल. म्हणजे 8 योग प्रमाण लांब, रुंद आणि उंच असं जे क्षेत्र आहे. 1 घनांगुल लांब, 1 अंगुल लांब, 1 अंगुल रुंद आणि 1 अंगुल उंची एवढं जे क्षेत्र आहे ते तिथं विषय होणार. एवढ्या घनांगुल प्रमाण क्षेत्रातलं ते अवधिज्ञानी जाणू शकतात. जसं अंगठा आपलं दाखवलं तर पूर्ण घनांगुल झालं. उंची, लांबी आणि जाडी सगळे मिळून इतने क्षेत्र में स्थित द्रव्य को जान सके. जान सके. तो थोड़ा वो कहाँ से मस्तिष्क तो यहाँ है जैसे तो कितनी दूरी को जान अपने अपने जो ये शरीर है उससे आगे की इतने दूर को कैसे जाने क्या. अब मुझे ऐसा लगता है अब इस पेन को जान रहे समझो. हाँ तो ये घनांगुल प्रमाण क्षेत्र है ना उतने का जाने ऐसे पास का ये घनांगुल जानते ऐसा मुझे लगता है. ऐसा लेना उसको अपने पास के घनांगुल को जिस द्रव्य को विषय करेंगे वहाँ का जो क्षेत्र होगा घनांगुल प्रमाण उतने घनांगुल प्रमाण क्षेत्र में स्थित द्रव्य को और उसके आवली के भीतर के काल को जानेंगे. द्रव्य को क्षेत्र को खाली नहीं जानते ना. हाँ इतने क्षेत्र में स्थित घनांगुल प्रमाण क्षेत्र में स्थित उसका जो द्रव्य विषय है उस द्रव्य को और उसके उतने पीछे के और उसने आगे की आवली के भीतर जो बताएंगे अभी उतने काल को जानते हैं और उसके उतने वर्तमान पर्याय को जानेंगे. द्रव्य का प्रमाण होगा यदि इसको लेते हैं. लेकिन द्रव्य को छोड़कर के क्षेत्र काल भाव नहीं आएगा ना. उसने भीतर उतने क्षेत्र के भीतर और उतने काल उसका काल और उसने भाव को उतने द्रव्य को जानेंगे ना. तो घनांगुल और यहाँ पर आवली में कुछ कम. आवली अंतो शब्द है. आवली के भीतर तो पूरे आवली को नहीं जानेंगे. उस द्रव्य की पूरे आवली प्रमाण पर्याय को नहीं जानेंगे पीछे की और आगे की. आवली में कुछ कम आवली के भीतर काल को जानते हैं. ये दूसरा कांडक है. इतने मतलब यहाँ से वो अब यहाँ पर इसका जगह नहीं क्या ये सोचने की जरूरत नहीं. एक घनांगुल का संख्या का पीछे का उत्कृष्ट है ना वही दूसरे का जगह हो जाएगा. और उसके आगे एक प्रदेश बढ़ाते बढ़ाते जहाँ घनांगुल क्षेत्र हो गया वहां तक दूसरा कांडक लेंगे. कांडक अंगुल के हा घनांगुल जास्तीत जास्त दुसरं जे कांडकाचं जे उत्कृष्ट सांगितलंय तेवढ्यापर्यंत इथून ते इथपर्यंत हा दुसरा कांडक म्हणायचा. इथून ते इथपर्यंत पहिला कांडक आणि इथून सुरुवात करून इथपर्यंत दुसरा कांडक. म्हणजे याच्यामध्ये अनेक भेद येणार अवधिज्ञानाचे. एक एक प्रदेश वाढवत जे येतील भेद ते सगळे येणार याच्यामध्ये आणि काळामध्ये एक एक समय वाढवत
गणावलेल्या काही कमी पर्यंत जे भेद येतील ते सगळे दुसऱ्या कांडकामध्ये येणार. पहिला भाग कमी अंगुलाचा असंख्यात घेतला का? कुठं? खाली हे अंगुलाचा अवधी ज्ञानाचे एकूण जे भेद आहेत त्यामध्ये विभाग करतायत. तर पहिला विभाग कुठपर्यंत केला? घनांगुलाचा संख्यात्मक. हे क्षेत्र जिथं झालं तिथपर्यंत एक कांडक म्हटलं. हेतून एक एक प्रदेश वाढवत ह्याच्यामध्ये असंख्यात भेद होतील भीतमध्ये. पहिला पहिला खाली आधी घेतलाय तो घनांगुलाचा जगणे झाला. हा. पहिल्या कांडकामध्ये जगणे क्षेत्र घनांगुलाचा असंख्याकावा भाग हा. आणि उत्कृष्ट क्षेत्र घनांगुलाचा संख्यात्वा भाग, काळ घनावलीचा असंख्यात्वा भाग आणि उत्कृष्ट काळ घनावलीचा संख्यात्वा भाग असे आहे. आता इथून पुढे सुरुवात करत जायची, दुसरा कांडक सुरू होणार. म्हणजे हे दुसऱ्या कांडकाचं जगणे झालं. याच्यामध्ये एक प्रदेश वाढवा, हेच न घेता एक प्रदेश वाढवला, तिथून दुसरं कांडक सुरू झालं आणि एक एक प्रदेश वाढत वाढत घनांगुलापर्यंत हा दुसरा कांडक. तिथं एक एक समय वाढवत गेला, घनावलेला काही कमी असेपर्यंत दुसरा कांडक येणार. पुन्हा या घनांगुलाच्या पुढे एक एक प्रदेश वाढवत जायचं. तर तिसऱ्या कांडकामध्ये उत्कृष्ट क्षेत्र किती होणार? अंगुल पृथक्त्व. तिसऱ्या कांडकामध्ये अंगुल पृथक्त्व म्हणजे 7-8 घनांगुल, 3च्या वर आणि 9च्या मधली जी संख्या आहे त्याला पृथक्त्व म्हणतात. तर इथं काय संदृष्टी घेतली त्याने? पृथक्त्वाला क्रूज घेतले नुसतं. क्रू घेतलं जे घनांगुल पृथक्त्व घनांगुल. घनांगुलपेक्षा थोडं हे कर. 7-8 घनांगुल जे संख्यात घनांगुल आहे पृथक्त्वामध्ये. पृथक्त्व ही संख्या संख्यात्वाची आहे, बहुलतावाची आहे. दुसऱ्या ह्याला घनांगुल पर्यंत जाणणार, त्याच्यानंतर थोडा घनांगुलाचं क्षेत्र आहे तिथपर्यंतच्या भेदांना दुसरं कांडक म्हटलं. त्या घनांगुलाच्या नंतरचे जे भेद आहेत एक एक प्रदेश वाढवत जाणार त्याला तिसरा कांडक म्हटलं. कुठपर्यंत घ्यायचा तिसरा कांडक? तर 7-8 घनांगुल जे घनांगुल पृथक्त्व क्षेत्र ज्या अवधी ज्ञानाचं आहे तिथपर्यंतच्या भेदांना तिसरा कांडक म्हणायचं. ते तिसऱ्या कांडकाचा उत्कृष्ट क्षेत्र किती आहे? घनांगुल पृथक्त्व घनांगुल. आणि त्याचा इथं काळ किती आहे? अवधी पूर्ण. जिथं अवलीला काही कमी होता तर हे भेद खूप कमी होणार काळाचे आणि क्षेत्राचे भेद जास्त होणार. त्यामुळे क्षेत्र जास्त वाढत जाणार, काळ तेवढं वाढणार नाही. त्याला सांगितलं ना, क्षेत्र अंगुलाचा असंख्यात्व भाग वाढल्यानंतर काळामध्ये एक समय वाढतो. त्यामुळे काळाचे कमी प्रमाण असणार, जास्त प्रमाण येणार नाही काळाचं. काळाचे भेद कमी आहेत. काल बढ़ता जाएगा, द्रव्य का प्रमाण कम होता चला जाएगा और क्षेत्र काल बढ़ते जाएगा. द्रव्य सूक्ष्म सूक्ष्म होता जाता है और क्षेत्र और काल बढ़ता जाता है. हम ये कह रहे थे, हमारे मन में एक शंका है कि द्रव्य का प्रमाण जो बताया था आपने औदारिक शरीर का प्लस लोक से सहित और उसको लोक से भाग देने पर वो जघन्य बताया था. और वो जघन और भी ध्रुवभाग से भाग होते होते कम जाएगा. और जो ये क्षेत्र बता रहे आप घनांगुल का असंख्यात्वा भाग, तो ये क्षेत्र होना चाहिए. वो उतने उस क्षेत्र में स्थित उतने द्रव्य को जाना. वो सूक्ष्म द्रव्य जो है उतने क्षेत्र में स्थित द्रव्य तो बहुत सारा हो जाएगा. द्रव्य तो बढ़ेगा. पर ये जो अवधि ज्ञानी है वो अंगुल का संख्यावान तो ये वो उससे छोटा होगा. तो द्रव्य से क्षेत्र से अंगुल का संख्या तो भाग है ना, जो जानता है द्रव्य को अंगुल के संख्या के भाग में स्थित द्रव्य को जानेगा. तो वो क्षेत्र कौन सा लेना? अंगुल का संख्या तो घनांगुल का संख्या तो हम लेना. तो वो क्षेत्र किससे बड़ा? अपने जैसे शरीर में स्थित है, उस द्रव्य को जाने जाते हैं. या दूसरे को जानेगा तो दूरी बढ़ जाएगी, क्षेत्र बढ़ जाएगा. पास ही में स्थित ऐसा जाने.
लेकिन ज्ञान कहाँ से होगा? यहीं से। ये शरीर के किसी भी अंग से होता है ना। हाँ। जो गुणप्रत्यावधि ज्ञान है वो कोई भी शुभ चिन्ह से होगा। तो जहाँ से होगा वही क्यों जानेगा? वही हमारा इतना ही कहना था बस। हमारे को मतलब ऐसा वो समझ में आता है। क्योंकि ये विश्वोपचार ये तो यही पे है, औदारिक शरीर का संचार और विश्वोपचार तो यही पे है। अब क्षेत्र जब बढ़ेगा तो वो दूसरे को भी जानेगा। अब पृथक गंगांगुलर ये आगे आगे बढ़ते बढ़ते लोक हो जाएगा ये, अन्य को जानेगा, बढ़ेगा वृद्धि का, ऐसा हमको लगता है। ऐसा खुलासा तो पे आता है। जब उतने दूर से का जानेंगे तो उतना क्षेत्र होगा सारा। हाँ हाँ हमारा यही है। इस क्षेत्र को नहीं जान रहे अभी 6 पृथक ये हो गया। मेरा ऐसा विचार था, मतलब ऐसा कि जिस किसी भी द्रव्य को जान रहा है तो वहाँ के कितने क्षेत्र को जानेगा, इतने क्षेत्र को जानेगा। तो दूरवर्ती भी ऐसा हो द्रव्य का तो प्रमाण ये है ना, एक बार विचार करो। आगे आता दूसरे तीसरा कांडक में तो घनागुल कम पाया गया। घनागुल में कुछ कम नहीं है। पूर्ण आवली में कुछ कम। आवली घनागुल में कुछ कम और फिर घनागुली ये तीसरे कांडक में पूरे घनावली हो गई। यहाँ पर आवली बोलते हैं, घनावली शब्द नहीं बोलते हैं, लेकिन जो चिन्ह दिया वो घनावली का दिया, इसलिए मैं घनावली बोलते हैं। हाँ आगे अब चौथा कांडक बताते हैं। आवलीय पुधत्तम पुण्यम हत्तम तह गावोयम मुहूर्तम तु जोयन भिन्न मुहूर्तम दिवसंतो पन्नवीसंतु आवलीय पुधत्तम पुण्यम हत्तम तह गावोयम मुहूर्तम तु जोयन भिन्न मुहूर्तम आवलीय पुदत्तम चौथे कांडक में इस घनांगुल तत्व से बढ़ते बढ़ते कितना होगा? हत्तम क्षेत्र तो कितना बढ़ेगा? 1 हाथ हो जाएगा। संख्या घनांगुल से 1 हाथ कितना होता है? 24 अंगुल का 1 हाथ होता है। नहीं बराबर है ना? 24 अंगुल हाँ 6 अंगुल की 1 पाद होता है और 2 पाद का 1 बीट होती है, 2 बीट का 1 हाथ होता है। तो चौथे कांडक में 1 हाथ और यहाँ पर क्षेत्र कितना होगा? आवलीय पुदत्तम, यहाँ आवली पृथक्त्व आवली पृथक्त्व इतना काल होगा, मतलब क्षेत्र तो बहुत बड़ा, क्योंकि क्षेत्र के विकल्प ज्यादा है, काल के विकल्प कम है। अंगुल की संख्या अब यहाँ पर वृद्धि का जो प्रमाण होगा वो लेंगे। क्षेत्र लोक तक जाएगा ना, क्षेत्र तो ज्यादा बढ़ रहा है, काल कम बढ़ रहा है, क्योंकि बहुत सारे क्षेत्र के विकल्प होने पर काल में एक समय बढ़ता है। इसके बाद गव्युति, गाव्य मतलब गव्युति लेंगे और मूर्त क्षेत्र का प्रमाण होगा 1 कोस, गव्युति मतलब 1 कोस होता है। और काल जो है वो कितना हो गया? मूर्त। हाँ उन्होंने नीचे भिन्न मूर्त लिया काल का प्रमाण, नहीं भिन्न मूर्त पढ़ा है। मूर्त से कुछ कम, भूत तंतु लिया ना, मूर्त तंतु मूर्त के बीच में ऐसे लिया। 1 क्रोश काला अंतर मूर्त, ऐसा वो जोड़ के करना पड़ेगा फिर। उसमें है क्या?
क्या मूर्त तंतु मोतंतु है ना इसमें? एक जोड़ के हाँ एक जोड़ते हैं हाँ। अंतर्मूर्त अंतर्मूर्त एक मूर्त नहीं। अंतर यहाँ पर पृथकत्व अवली हुआ था, फिर अब अंतर्मूर्त हो गए, मतलब बीच का कोई भेद आएगा अंतर्मूर्त का। हाँ अंतर्मूर्त मूर्त के भीतर ऐसा नहीं है मूर्त। मध्य का भेद कोई आएगा और भिन्न मूर्त अभी बताएंगे। भिन्न जो ये ना भिन्न मुहूर्त छठा कांड, मतलब बीच में सब भेद होंगे, एक एक प्रदेश बढ़ते हुए ये चौथे कांड से एक हाथ से एक एक प्रदेश बढ़ता हुआ एक कोष जहां पर विषय हुआ उसको पांचवा कांड का उत्कृष्ट दिया। फिर ये पृथक तो आवली से एक एक अंतर्मूर्त एक एक समय बढ़ता बढ़ता ये अंतर्मूर्त बीच का जो भी होगा भेद वो आएगा, वो काल का प्रमाण है। फिर एक कोष से आगे एक एक प्रदेश बढ़ते हुए क्षेत्र कितना हो गया, मतलब इतना क्षेत्र जब विषय होता है अवचित ज्ञान का उसका काल का प्रमाण कितना है ये आचार्यों को दिखाना है वहाँ। इतने द्रव्य को उस वो वेद इतने क्षेत्र को इतने काल को जानता है। और छठे में क्या दिया, जो यन भिन्न मुहूर्त एक योजना, और यहाँ भिन्न मुहूर्त मतलब मुहूर्त में एक समय कम, उत्कृष्ट अंतर मुहूर्त को भिन्न मुहूर्त कहते हैं। 48 मिनिटाला काय म्हणतात, एक मुहूर्त म्हणतात, पूर्ण 48 मिनिटं झाले की एक मुहूर्त झाला, आणि त्याला एक समय कमी त्याला काय म्हणायचं, भिन्न मुहूर्त म्हणायचं। तो मध्यम तो एक घ्यायचा, जहाँ एक कोष हो जाएगा वहाँ जो एक कोष जिथं झालं क्षेत्र तिथं जो अंतर्मुहूर्त झाला असेल तो घ्यायचा। त्या अंतर्मुहूर्ताचं प्रमाण नाही सांगितलं। दिवस आपल्या इथं आता ते सेकंद मिनिट ह्याच्यामध्ये मोजतो, त्यावेळेला ते सेकंद मिनिट वगैरे नव्हतं, त्यामुळे सेकंड मिनिटामध्ये कसं सांगणार एवढे सेकंड वगैरे जे काय मधला भेद आहे तो घ्यायचा अंतर्मुहूर्त। जो याला भिन्न मुहूर्त नाही, भिन्न मुहूर्त म्हणजे उत्कृष्ट अंतर्मुहूर्त, म्हणजे एका मुहूर्ताला एक समय कमी त्याला भिन्न मुहूर्त म्हणायचं। भिन्न मुहूर्त म्हणायचं। दिवसांतो पन्नवी संतू, आता योजन किती बघा वाढलं हे क्षेत्र, म्हणजे क्षेत्राचं प्रमाण वाढाले परंतु काळाचं हळूहळू वाढाले 25 योजन, आणि काळ किती झाला तिथं फक्त एक दिवसामध्ये काही कमी, म्हणजे 30 मुहूर्ताचा एक दिवस असतोय। भिन्न मुहूर्ताहून आपण एक मुहूर्ताहून म्हणा की थोडक्यात 29 मुहूर्त वाढले, क्षेत्र तर किती वाढले योजन, 24 योजन वाढले, ते खूप मोठं वाढले। तर इथं दिवस दिवसामध्ये काही कमी, दिवसाच्या अंतर काही कमी एक दिवस, दिवस एक त्याच्यामध्ये काही कमी थोडं कमी, म्हणजे पूर्ण दिवसाला पण जाणार नाही। आता अवधिज्ञाने कुठल्या तर ते द्रव्याला जाणत असेल समजा, तर 25 योजनामध्ये कोणतं तर ते द्रव्य असेल तर त्या द्रव्याला ते जाणू शकतात, आणि त्याचे किती पर्याय जाणणार, पाठीमागचा एक दिवस थोडं कमी, तिथपर्यंत त्याच्यामध्ये काय घडलेलं असेल तेवढं जाणू शकते, त्याच्यापेक्षा अगोदर काय घडलं असेल त्याला जाणू शकणार नाही, तर त्याच्यानंतर एक दिवसाच्या नंतर जे आहे त्याला नाही जाणू शकत। त्या द्रव्याच्या त्या एक दिवसाची जी पर्याय असेल पाठीमागच्या पुढची तेवढं जाणू शकणार। काही कमी म्हणजे अरेवची, काही कमी काय करतो ना वाचायची, एक दिवसाला काही कमी म्हणजे काही कमी असा शब्द काय जे एक दिवस पूर्ण जाणत नाही, हाँ त्यातलं काही कमी जाणत। 24 घंटे में कुछ सेकंड कम मान लो, हाँ, कुछ मिनट कम मान कुछ लो। एक दिवस बदला। नंतर 7 झाले ना खंड। 25 योजन में स्थित जो बड़ा पदार्थ है उसको भी जानेगा, बड़ा द्रव्य, और सूक्ष्म होता जा रहा है उसको भी उसके क्षेत्र में उतना बड़ा तो जानेंगे, लेकिन सूक्ष्म की अपेक्षा उतने सूक्ष्म तक जानेंगे। द्रव्य का जो द्वार भाग देते 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 जो भी द्रव्य का प्रमाण आया होगा
उतने सूक्ष्म द्रव्य को जानेंगे। बड़ा तो उस 25 योजन में भी तो स्थित है, जैसे बड़ा मकान है, बड़ा पर्वत है, उसको सबको जान सकते हैं। हाँ, बराबर। बड़े द्रव्य को जानने में ये नहीं है, लेकिन उस क्षेत्र के भीतर चाहिए, बस इतना ही। अब आगे 7 कांड हो गए। अब आगे परहम्यर्थमासं सायमासं च जम्बुदीवम्नि वासं च मनुवलोये वासुदत्तं च रुजगम्नि सायमासं च जम्बुदीवम्नि वासं च मनुवलोये वासुदत्तं च रुजगम्नि। पुन्हा क्षेत्र एक प्रदेशानं वाढत 8व्या कांडकामध्ये किती झालं? 25 योजनापासून वाढत गेलं भरत क्षेत्र 526 योजन, त्याच्यात हे आहे लावले आणि ते हे तर भरपूर आहे विस्तार। तर त्या पूर्ण भरत क्षेत्रामध्ये असलेल्या म्हणजे आता हे सुद्धा भरत क्षेत्राला जाणार असं लावायचं नाही, हे माप घ्यायचं फक्त। भरत क्षेत्र का जितना माप है उतने क्षेत्र को जानेगा। जे भरत क्षेत्राला जाणार असा अर्थ घ्यायचा, तर विदेश क्षेत्रामध्ये असतील अवैज्ञानिक तर तेवढ्या लांब रुंद भरत क्षेत्राचं जेवढं मोजमाप आहे तेवढ्या मोजमाप तेवढ्या प्रमाणातल्या ह्याला जाण्याचं। कुठल्या ताळेदीपामध्ये कुठले जाणू शकते, कुठला पण असेल। हा, इथं भरत क्षेत्र, भरत क्षेत्र आणि ते किती काळाला झाले क्षेत्र एवढं जाणतील, मग काय किती अर्धमास, अर्धमास त्याची संतुष्टी दिली त्याने 15 दिन होती ना, अर्धमास लिया, अर्धमास घेतलाय, अर्धमास। म्हणजे 15 दिवसामध्ये जे काय घडलं असेल त्या द्रव्याचं, त्या द्रव्याच्या 15 दिवस पूर्वीचा आणि त्याच्या नंतर भरत क्षेत्र हा प्रमाणाचं माप घ्यायचं, नक्की तिथल्या भरत क्षेत्राचंच जाणतील असं नाही घ्यायचं। ऐरावत क्षेत्रात जे जावधी न्याय आहे तर त्या भरत क्षेत्र एवढंच ऐरावत क्षेत्र आहे, त्या ऐरावत क्षेत्रातलं जाणू शकतील किंवा कुठल्या पण बाकीच्या भूमीमध्ये वगैरे असेल समजा कोणतं जीव ऐरावत में रहने वाला अवधिज्ञानी भरत क्षेत्र को नहीं जानेगा। इस भरत क्षेत्र को वो मत लेना, उतनी माप लेना बस। 526 से 526 योजन जे आहे तेवढ्यातलं जाणू शकतो, तेवढ्या क्षेत्राचं माप घ्यायचं ते। नंतर सायमासं च जम्बुदीवम्नि, पुढचं जे अवधिज्ञान आहे ते जम्बुदीव, भरत क्षेत्रातला एक समय एक प्रदेश वाढवत जायचा। 1 लाख योजन झालं तर जम्बुदीव, तिथं पण 1 लाख योजन हे याचंच मापक घ्यायचं, 1 लाख योजन जाणार जे जम्बुदीव म्हणजे तिथून 1 लाख योजन जम्बुदीव घ्यायचं। नंतर इथं काळात किती जाणू शकते ते सायमा 1 महिन्याच्या आधी, 1 मास अधिक काही थोडंसं आधी जाणू शकतो, साधिक 1 मास, साधिक 1 मास। नंतर वासं च मनुवलोये, पुन्हा मनुष्य लोक म्हणजे 2.5 द्वीप म्हणजे 45 लाख योजन थोडक्यात। जम्बुद्वीप होते 1 लाख योजन, आता एक प्रदेश वाढवत गेलं की किती भेद झाले बघा मध्ये, असं इमेज करा फक्त कल्पना। 1 लाखापासून 45 लाख 44 लाखाचे जेवढे योजनाचे जेवढे प्रदेश होतील तेवढ्या अवधिज्ञानाचे क्षेत्राच्या पेक्षा भेद झाले, आणि द्रव्याचे त्याच्यापेक्षा अंगुलाचा संख्या गुणित भेद झाले। असे पुढे पुढे जायचं। पुन्हा 10व्या याच्यामध्ये किती झालं? मनुष्य लोक म्हणजे 45 लाख योजन, आणि काळाचं प्रमाण सांगितलं 1 वर्ष, म्हणजे 11 महिन्याचे जेवढे समय होतील ना तेवढे वाढले, 1 मासापासून ते 1 वर्षापर्यंत। काळाचे हे कमी भेद, क्षेत्राचे भेद जास्त आहे ना,
कारण क्षेत्र जास्त वाढलं. नंतर 11व्या कांडकामध्ये वासपुदत्तमच रुचकमणी, रुचक क्षेत्र, रुचक द्वीप. रुचक द्वीप तर कितना होता है, कौन सा द्वीप आता है? नहीं शीतल समुद्र है 5वां, 11वां 11वां है रुचक. हाँ नंदीश्वर तो 8वां है, रुचकवर 11वां. नंदीश्वर आठवं. हाँ नंतर ऋतिकवर आणि कुंडल. हाँ ऋतिकवर 11वं. आणि रुचक द्वीपाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणाला तेवढं क्षेत्राला जाणीव भरपूर मोठं आहे. नंतर काळ जे आहे ते वर्षपृथक्त्व 11वं रुचक द्वीप. आणि काळ जो आहे तो वर्षपृथक्त्व म्हणजे 7-8 वर्ष म्हणा, 7-8 वर्ष वर्षपृथक्त्व एवढं काळाचं प्रमाण तेवढ्या काळातलं जाणतील. पृथक्त्व म्हणजे 3 पेक्षा जास्त हा आणि 9 पेक्षा कमी हा. त्याला म्हणते पृथक्त्व. हे एकच प्रमाण आहे असं नाही, मधलं कुठलं पण घेऊ शकतो. कारण बहुतेक 7-8 घेतात आणि बहुत्वाचे कधी कधी एकदम जास्त पण असू शकेल. संख्या असे घेणार नाही, पुष्कळ संख्या. 7 से 9 के बीच, 95 कोटी येते ना तिथं पण पृथक्त्व शब्द वापरतात. 7 से 9 के बीच की संख्या को पृथक. तर अशा प्रकारे 11 कांडकांचं प्रमाण सांगितलं क्षेत्राचं आणि काळाचं. आता पुढे उद्या घेऊया 13 ते 19, 12 ते 19. सोपं आहे, त्याच्यात मध्ये सांगितलेलं आहे ना, तेच घ्यायचं. जानामि शुद्ध चैतन्यमय जीव जाणे, ज्ञान दर्शन संपन्न आहे, आम्ही एकटाच आहे, आम्ही सहज ज्ञानमय आहे, आम्ही मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान ह्या भेदाने रहित एक अखंड सहज ज्ञानमय आहे, शैक्षणिक भावापासून भिन्न आहे. तर शैक्षणिक ज्ञान माझा स्वभाव नाही. भले अवधी ज्ञानाने किती जाणले तरी तो माझा स्वभाव नाही. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, एकत्व विभक्त स्वरूप, ज्ञानमय स्वरूप, शुद्ध एकोहम ध्रुवम ओम. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्यविहारणं, नमो गुरुज्ञायाणं, नमो लोके सुखसां. आता प्राणिक स्वाध्याय निष्ठा आपण PM योगाचार्य